आज आपण इतक्या स्पीडनी अगदी हँग न होता गेम्स खेळतो. व्हर्च्युअल रियालिटी सारखे ऍप्लिकेशन्स आपण यूज करतोय. पण हे शक्य कशामुळे झाले आहे? 5G आणि 6G मुळे. आणि जर का तुम्हाला माहित असेल की 10 वर्षानंतर नेक्स्ट जनरेशन येतं कम्युनिकेशन मध्ये, पण कोविडमुळे आता हे 10 वर्ष कमी झाले. म्हणजे जेव्हा एखादी टेक्नॉलॉजी, नवीन टेक्नॉलॉजी 5G नंतर 6G जर का त्याचे डिव्हाइसेस, त्याचा वापर आणि त्याचे ऍप्लिकेशन्स हे जर का डेव्हलप झाले, तर ती नेक्स्ट जनरेशन 10 वर्ष वाट बघणार नाही, ते तुम्हाला लगेचच वापरायला भेटेल. तर आज आपण 6G कडे वाटचाल करत आहोत. आणि ही जी वाटचाल आहे किंवा हे जे ऍप्लिकेशन्स आपण यूज करणार आहोत ते कशामुळे शक्य झालेलं आहे? तर टेट्राहर्ट्झ वेव्हजमुळे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की टेट्राहर्ट्झ वेव्हज ह्या 6G ला कशा एक सुपर हायवे म्हणून वापरतात. आणि माझ्या पिनाकल या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच महत्त्वपूर्ण आणि टेक्निकल व्हिडिओ बघायला, ज्याच्यामुळे तुमचं नॉलेज वाढणार आहे, असे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलला बघायला भेटतील. तसाच एखादा कुठला विषय आहे ज्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ बनवून हवाय, तर तो विषय कमेंट मध्ये नक्की लिहा. आम्ही त्या विषयाची व्हिडिओ आणायलाही प्रयत्न करू. तर कोर आयडिया काय आहे 6G ची? तर 6G मध्ये काय आहे की जे सब टेट्राहर्ट्झ किंवा टेट्राहर्ट्झ बँड्स आहेत, 60 GHz, 120 GHz म्हणजे 13 GHzच्या वरचे, ते काय करणार आहेत की खूप मोठी बँडविड्थ आपल्याला भेटते. आता बँडविड्थ म्हणजे काय? समजा तुम्ही हायवेने चाललेला आहात, तर तुम्ही मेगा हायवेला गेला तर तुम्हाला किती लेन भेटतात? एकाच वेळेला तुम्हाला 4 लेन भेटतात. तेच तुम्ही साध्या रोडवर आला, नॅशनल हायवेला, तर तुम्हाला 2 लेन्स भेटतात, ज्यांनी तुम्ही तुमचं कार घेऊन जाऊ शकता. तर जशा तुमच्या लेन वाढतात त्याला म्हणतात बँडविड्थ वाढली. आणि त्यामुळे काय होतं की एकाच वेळेला मेगा हायवेवरून 4 कार ह्या ट्रॅव्हल करू शकतात. म्हणजेच त्या 4 कारमध्ये जो डेटा आहे तो तुमचा होलोग्राम असणारे, XR असणारे किंवा अल्ट्रा फास्ट बॅकहोल नेटवर्क्स आहे, ते इथे खूप योग्य पद्धतीने आणि जास्त स्पीडने काम करणार आहे. तर जी तुमची टेट्राहर्ट्झ आहे, जर का तुम्ही विचार केला तर खूप मोठे एक्सप्रेस हायवे म्हणजे टेट्राहर्ट्झ तुम्ही वापरताय. पण हे तर झालं कन्सेप्ट किंवा आयडियल. प्रॅक्टिकली काय होतं? तर प्रॅक्टिकली जेव्हा आपण बोलतो वी आर युझिंग किंवा आपण खूप जास्त फ्रिक्वेन्सी यूज करतो, 60 GHz किंवा 120 GHz, म्हणजेच तुमचा जो पाथ लॉस आहे तो वाढलेला आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपल्याकडे 2 गोष्टी आहेत, एक आहे फ्रिक्वेन्सी आणि पॉवर. तर ह्या एक साथ चालणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही जेव्हा फ्रिक्वेन्सी वाढवता तेव्हा तुम्हाला पॉवर कमी करावी लागते, आणि जेव्हा तुम्ही पॉवर वाढवता तेव्हा तुम्हाला फ्रिक्वेन्सी कमी करावी लागते. ह्याचं अगदी सोपं उदाहरण झालं तर तुमच्या घरामध्ये जी वीज येते ती किती व्होल्टची असते? 240-230 व्होल्ट. आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे इंडियामध्ये? 60 हर्ट्झ. लक्षात घ्या परत एकदा, तुमच्या घरामध्ये जो पॉवर सप्लाय आलेला आहे त्याची जी व्होल्टेज आहे ते आहे 230 किंवा 240 व्होल्ट. पण तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याची ती आहे 60 to 50 हर्ट्झ, म्हणजे 60 ते 50 हर्ट्झ. पण हे जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन मध्ये येता, तर कम्युनिकेशन मध्ये जी आपण मोबाईल वापरतो त्याची व्होल्टेज किती असतं? मिली व्होल्ट असतं. पण त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? तुमची 2.4 GHzच्या वरची आहे. तर हे कशाला केलेलं आहे? कारण की जसं तुम्ही पॉवर वाढवाल तसं त्याच्या आजूबाजूचा जे दुसरे प्राणी आहेत किंवा सूक्ष्मजीव आहेत ते काय करतात की ही जी हीट आहे, ही जी हीट आपण एन्व्हायरमेंटमध्ये देतोय किंवा हे जे आपण वेगळे सिग्नल्स एन्व्हायरमेंटमध्ये टाकतोय, त्याच्यामुळे त्यांच्या लाईफ सायकलवरती, त्यांची जी लाईफ सायकल आहे त्याच्यावरती परिणाम होतो आणि त्यांना वेगवेगळे आजार होऊ शकतात किंवा ती एक प्रजाती नष्ट होऊ शकते. त्याच्यामुळे जे कम्युनिकेशन डेव्हलप झालेलं आहे ते अशा पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे की 2 गोष्टी, तुम्ही पॉवर वाढवली, फ्रिक्वेन्सी कमी करायची, तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवली, तुम्ही पॉवर कमी करू शकता. आता जर का तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवता, तुमची पॉवर कमी झाली, म्हणजेच तुमचे जे सिग्नल्स आहेत ते झाडं, त्याच्यानंतर भिंती, ग्लास ह्याच्यातून बाहेर जाऊ शकणार नाही. तर हे आहे तुमचं सत्य, जे जेव्हा तुम्ही टेट्राहर्ट्झ वेव्हच्या सिस्टम्स डेव्हलप करणार आहे तेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे टेट्राहर्ट्झ जे आहे ते खूप डेलिकेट आहे, तुम्हाला ते स्पीड खूप देणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वापरताना तुम्हाला एक क्लिअर VIP रोड हवाय. म्हणजे विचार करा, आपण मेगा हायवेने चाललोय, स्पीड किती असतो? 100 किलोमीटर पर आवर. त्यावेळेला
जर का चुकून एखादं काहीतरी तुमच्या मध्ये आलं तर काय होईल, तुमचा ब्रेक लागणार नाही आणि तुमचा ऍक्सिडेंट होईल. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही टेट्राहर्ट्झ वापरताय त्यावेळेला तुम्हाला आजूबाजूचे जे काही आहे वातावरण ते क्लिअर हवंय. त्यामुळे टेट्राहर्ट्झ शॉर्ट रेंज आहे, म्हणजे झाडं किंवा बिल्डिंग्स असतील तर त्याच्या पुढे आपण दुसरा रिट्रान्समिशन किंवा अँटिना लावू शकतो, म्हणजे ते व्ह्यूज पुढे जातील. आता आपण विचार करतो की जेव्हा मुलं गेम्स खेळतात तर त्यांचा होलोग्राम काय होतो, लॅगिंग होतो. म्हणजेच काय की आता मुलं काय करतात, 5G वापरतात. तर 5G म्हणजे काय आहे, सायकलचा स्पीड, आणि 6G म्हणजे काय आहे, रॉकेट स्पीड. ही अॅनालॉजी तुम्ही लक्षात ठेवा की जर का तुम्ही आता सायकल वापरताय तर ते म्हणजे 5G आहे, आणि जेव्हा तुम्ही 6G जेव्हा वापरायला सुरू कराल तेव्हा तुम्हाला रॉकेटचा स्पीड भेटेल. म्हणजेच जेवढी जास्त बँडविड्थ तुम्ही वापराल तेवढे जास्त तुम्हाला डेटा लेन्स भेटतील आणि तेवढा जास्त तुमचा स्पीड वाढेल. आता जेव्हा आपण टेट्राहर्ट्झ वापरतो त्यावेळेला आपले चॅलेंजेस काय आहे, एक लक्षात घ्या की टेट्राहर्ट्झ खूप फास्ट आहे पण ते तेवढंच लाजाळू आहे. लाजाळू म्हणजे शाय आहे, ते एका कुठल्याही भिंतीला, ग्लासला ते पेनिट्रेट म्हणजे त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. तर ते का ब्लॉक होतं, तर त्याची वेव्हलेंथ जी आहे ती शॉर्ट आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी ही एकमेकांना वाईस वर्सा आहे, म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच की जर का वेव्हलेंथ जास्त असेल तर फ्रिक्वेन्सी कमी असणार आहे, आणि फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर वेव्हलेंथ कमी असणार आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की जे ऑब्स्टॅकल्स आहेत, वॉटर वेपर आहे, किंवा वॉटर वेपर म्हणजे आता पाऊस पडतोय, आता पाऊस सुरू झालेला आहे, तर हे जे रेनचे छोटे छोटे रेन ड्रॉप्स आहेत ते काय करतात, ही जी एनर्जी आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतात. त्याच्यामुळे काय होतं की 6G आहे ते ब्लॉक होऊन जातं. एखादी वॉल आली तरी ते ब्लॉक होतं, किंवा रेन आलं तरी ब्लॉक होतं. आता ह्याच्यासाठी हे तर प्रॉब्लेम झाले. आता ह्याच्यासाठी काय आपण केलं पाहिजे, इंजिनियर्सनी काय केलं पाहिजे, तर पहिलं आहे की तुम्हाला डेन्स सेल म्हणजे काय की छोट्या छोट्या एरियामध्ये तुम्हाला 6G, जसं आपण मोबाईल कम्युनिकेशनला हेक्सागोनल सेल वापरतो तर त्याच्यामध्ये पिको सेल आहे, मायक्रो सेल आहे, तर इथे तुम्हाला छोटे सेल्स वापरावे लागतील. म्हणजे छोट्या भागामध्ये तुम्हाला पहिल्यांदा कम्युनिकेशन फॉर्म करावं लागेल. ओके, त्याच्यानंतर आहे बीम फॉर्मिंग. तुमचे जे अँटिना आहेत ते हायली डायरेक्शनल आणि त्यांचं बीम फॉर्मिंग खूप व्यवस्थित असलं पाहिजे. त्यानंतर RIS, रिकन्फिगरेबल इंटेलिजंट सिस्टम, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. रिलेज, फोटॉनिक लिंक्स आणि केअरफुल प्लॅनिंग. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला खूप व्यवस्थित डिझाईन करायच्या. तर हे आहे तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ टेट्राहर्ट्झ, म्हणजे तुम्हाला टेट्राहर्ट्झचं आपण एकदम छोटं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. त्यानंतर ते ब्लॉक का होतं ह्याचं पण उत्तर ह्या व्हिडिओमध्ये आहे. आणि आता हा तुमचा होमवर्क आहे की तुम्ही सर्च करून मला कमेंटमध्ये सांगायचे की टेट्राहर्ट्झ ही फ्रिक्वेन्सी ची रेंज कुठून ते कुठपर्यंत आहे. परत एकदा मी प्रश्न सांगते की तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे की टेट्राहर्ट्झ ही फ्रिक्वेन्सी ची रेंज किती आहे, आणि हा तुमचा होमवर्क आहे.